नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर आपण चर्चा करतो. जर तुम्हाला या विषयांमध्ये रुची असेल, आवड असेल किंवा मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा आपला विषय आहे स्वतःला वेळ द्या. स्वतःला वेळ का आणि कशासाठी द्यायचा आणि नक्की कसा द्यायचा ह्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत. तो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. एकतर मुळात वेळ देणं काय असतं की काही वेळ जेव्हा आपण देतो त्या वेळामध्ये आपल्याला काही चांगल्या गोष्टी करणं अपेक्षित असतं, ज्या आपल्याला आपल्या प्रगतीसाठी किंवा शांत राहण्यासाठी मदत करतील. जेव्हा स्वतःला वेळ देणं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यात आपल्याला हे अपेक्षित आहे की आपल्या ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणा, कामं म्हणा, जे काही आहेत त्याच्यातनं थोडा निवांतपणा किंवा थोडा वेळ बाजूला काढून त्या बाजूला काढलेल्या वेळामध्ये आपण स्वतःशी संवाद साधणं, स्वतःला काय हवं आहे, काय नको आहे किंवा कुठल्या गोष्टी खटकतायत, का खटकता आहेत किंवा कुठला एखादा प्रॉब्लेम आहे त्याच्यातनं बाहेर पडण्याचे रस्ते काय काय असू शकतात, जे फक्त त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा, त्याचा त्रास करत बसण्यापेक्षा ऑप्शन्स काय काय आहेत, कसं त्याच्यातून बाहेर पडता येईल किंवा मला माझ्या प्रगतीसाठी अजून पुढे काय करता येईल, मला माझी कल्पनाशक्ती वापरून काय काय नवीन गोष्टींची निर्मिती करता येईल, रोजचं आयुष्य सोडून आणखीन वेगळ्या पद्धतीने आयुष्य जगण्यासाठी काय काय करता येऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे म्हणजे स्वतःला वेळ देणं. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आपल्याला स्वतःशी संवाद साधायचा आहे, स्वतःला जास्तीत जास्त जाणून घ्यायचं आहे, स्वतःला अडचणीमधून बाहेर काढायचं आहे, स्वतःच स्वतःला मदत करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला स्वतःला आनंद देण्यासाठी काय काय करायचं आहे ह्या गोष्टींचा जास्त विचार करायचा आहे. 5-10 मिनटं स्वतःला रोज दिली पाहिजेत. सकाळी उठल्या उठल्या देऊ शकता, रात्री झोपण्याच्या आधी देऊ शकता, पण देणं महत्त्वाचं आहे. आणि जर त्या वेळेमध्ये आपल्याला जर लिहिता येत असेल काही तर खूप उत्तम आहे, कारण मी नेहमी असं म्हणते की लिहिण्याने आपले विचार क्लिअर होतात, स्पष्ट होतात. त्याच्यामुळे नुसतं बोलण्यापेक्षा काही गोष्टी आपण लिहून काढू शकतो, ज्याचा आपल्याला खूप छान पद्धतीने स्वतःसाठी वापर करता येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि शेअर करत राहा जेणेकरून इतरांनाही त्याची मदत होईल. धन्यवाद.